नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुष्कर ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काळी पिकणे या समस्येवरती थोडे बोलणार आहोत. तर मधल्या पावसामध्ये ज्या काड्या प्रोसेसमध्ये पिकत होत्या किंवा वंजत होत्या, अशा प्लॉटमध्ये एक अडचण निर्माण झाली की भरपूर पाऊस असल्यामुळे तिथे पानावरती करपा, डाउनी इन्फेक्शन असल्यामुळे पाने खराब झाली. त्यामुळे काडी पिकण्यात थोडा त्रास होत आहे किंवा काडी पिकत नाही. त्यासाठी काय केले पाहिजे? तर बागायतदार मित्रांनो, पाने तर बऱ्यापैकी 50% पर्यंत अशा प्लॉटांमध्ये खराब झालेली दिसतात. तर अशा प्लॉटांमध्ये पहिल्यांदा रूट झोन ॲक्टिव्ह करणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे काय होईल, रूट झोन ॲक्टिव्ह झाल्यामुळे झाड अन्नद्रव्य किंवा पोटॅश, मॅग्नेशियमची उचल करेल आणि काडी पिकण्यास मदत होईल. त्याचबरोबर वरूनही 0050 किंवा पोटॅशची स्प्रे जाणे महत्त्वाचं आहे. त्यासोबत एखादं बुरशीनाशक ही जाणं महत्त्वाचं आहे. अशा प्लॉटांमध्ये जसं जसं टेम्परेचर वाढेल त्या पद्धतीत आता तुम्ही इथे बघताय ही काडी पांढरी पडून आता पिकण्यास प्रोसेस होत आहे. ही काडी सबक्यांच्या वरती किमान 4-5 डोळे आपल्याला पिकली किंवा मॅच्युअर झाली तर आपल्याला छाटणीची प्रोसेस सप्टेंबर एंडिंगपर्यंत सापडू शकते. अशा पद्धतीने काडी पिकण्यासाठी वरून 0050 प्रति लिटर 3 ग्रॅमने आणि M45 प्रति लिटर 2 ग्रॅमने अशा पद्धतीने स्प्रे घेऊ शकता. ज्यांना कोणाला बोर्डो मिक्सचरचा स्प्रे घ्यायचा आहे त्यांनी 0050 सोबत बोर्डो हा घेऊ शकता. त्याचबरोबर जमिनीमध्ये पोटॅशची उपटेक करण्यासाठी 0050 सोबत लिक्विड सल्फर घ्यावं. त्याचं प्रमाण 0050 प्रति एकर 5 किलो व लिक्विड सल्फर प्रति एकर 1 लिटर या प्रमाणात सोडावं. त्याचबरोबर KMB या जीवाणूंचा वापर करावा. त्यामुळे काय होईल, पोटॅश मोबिलायझिंग होऊन भरपूर प्रमाणात झाड पोटॅश उचलेल. अशा पद्धतीने आपण काडी पिकण्यास उपाययोजना करू शकता.